सांडुनी मीठपणाचा लोभू, मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, देवी अहम देऊनी शंभू शांभवी झालो. हे गेल्या वेळी आपण घेतलं होतं. म्हणजे मिठे मीठपणाचा लोभ सोडोनी सिंधूचा, लाभ घेतला त्याचा सिंधू एवढे तो होई. म्हणजे मिठाचं मीठ पण तरी सोडलं. हा अगदी तत्वज्ञानातला कायमचा मान्यता पावलेला सिद्धांत आहे की मिठाची बाहुली केली आणि ती जलामध्ये टाकली. आता इथे सिंधू तो मूळचा खारट आहे म्हणून अजून तो दृष्टांत थोडा लांबवला, म्हणजे थोडा पुढे खेचला असं आपण म्हणूया. आणि म्हणून त्यांनी सिंधूमध्ये मीठ टाकलं. आता मिठाने मीठपणाचा लोभ सोडला. म्हणजे जीवाच्या बाबतीत त्यांनी असं म्हटलंय की या जीवानी आपल्या जीवपणावरचं जे ममत्व आहे ते सोडल्याने तो त्या भगवंताच्या ठिकाणी व्यापक रूपाने एकरूप झाला. आता मिठाचे मीठपण ते तत् ठाईचे. काठिण्य, काठिण्याची हीच खूण की पातळाचे घन झाले. आता इथे एक विषय घेतला आहे तो म्हणजे तत्वम असी. आता मागे आपण काल याच्यातच घेतलं होतं, आता माझ्या लक्षात नाही ते भक्ती रसायनामध्ये ती जी 3 पदं सांगितलेली आहेत आपल्याकडे, तत्पद, त्वमपद आणि असीपद असं पद म्हटलेलं आहे त्याला. मुळामध्ये ते वचन आहे आणि ते वचन जे आहे ते उपनिषदांच्या मधली जी 4 महावाक्य म्हणून स्वीकारलेली आहेत शंकराचार्यांनी, त्यातलं ते एक महत्वाचं महावाक्य आहे ज्याच्यावर चर्चा केली जाते. ते वाक्य असं आहे, तत्वम असी, ते तू आहेस. आता इथे यांनी जे घेतलेलं आहे ते तत्पदाचा विचार करतायत. आता मिठाचे मीठपण ते तत् ठाईचे काठिण्य. तत् म्हणजे ते, त्याच्या ठिकाणचं काठिण्य म्हणजे मिठाचं मीठपण. काठिण्य याचा अर्थ धर्मधर्मी भावाने तो जो त्याचा धर्म आहे, मिठाचा खारटपणा हा त्या धर्मीचा आहे. म्हणजे ते जे काठिण्य म्हणजे मिठाचं मीठपण हे त्याचं काठिण्य म्हणजे त्या तत्नी त्या रूपाला जाणं हा त्याचा भाग. म्हणून काठिण्याची हीच खूण की पातळाचे घन झाले. आता काठिण्याची खूण काय म्हणजे काठिण्य म्हणजे त्याचं घनता. हीच खूण की पातळाचे घन झाले. म्हणजे जे काही पातळ होतं ते घनरूपाला आलं हे त्याच्या कठीण. थोडक्यात काय ते पृथ्वी तत्वाला आलं. पातळाचं घन झालं म्हणजे काय झालं, पुन्हा उलट यायचं. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. म्हणजे जे पातळ होतं त्या पातळातून घन झालं. म्हणजे जे 4थं महाभूत होतं त्याच्यातून ते 5वं महाभूत झालं. पातळपण म्हणजे द्रवरूपता आणि घनरूपता म्हणजे पृथ्वीपण. म्हणजे त्यांनी पातळपण सोडून घनरूपता घेतली. आता त्या पाण्याची वाफ झाली की आपल्याला जर घशाला किंवा कुठेतरी शेक हवा असला तर आपण ती वाफ आहे त्या मिठाची आणि ती जर वाफ आपण घशामध्ये घेतली तर जर पूर्वी जंतुनाशक म्हणून ज्याचा वापर करत होतो, आता काय झालं त्या मिठाचं वायुरूप झालं. म्हणजे त्याचं काठिण्य सरून वायुरूपाला आलं. म्हणजे त्याचे गुणधर्म बदलले एवढा त्याच्या मागचा भाव आहे. तेव्हा मिठाचा मीठपणा आला प्रचितीस जाणा, घनत्व या अभिमाना धारण केले पातळाने. म्हणजे तेव्हा आणखीन पुढे दृष्टांत आणखीन लांबवायचा तर सागराचंच पाणी मिठागरांमध्ये ओढून घेतलं जातं. त्याच वाफ्यामध्ये ते पाणी साठवलं जातं. सूर्याच्या उष्णतेने त्या पाण्याची वाफ केली जाते. जे उरतं ते मीठ आहे. म्हणजे मिठाचं जे मीठपण आहे ते आता काठिण्याने त्याला प्राप्त झालं आहे. नाहीतर ते जलामध्येच होतं, ते जलरूपच होतं. त्या जलरूपाला घनरूप प्राप्त झालं. धारण केले पातळाने अभिमान धरिला म्हणून मुकले मूळ स्वरूपा लागून. आता पुन्हा त्यांचं म्हणणं की ते होतं कसं, सागरासारखंच होतं. त्या सागरापासून घनरूप कसं झालं, आता आपण म्हटलं तसं मिठागरात त्याला त्या वाफ्यांमध्ये टाकलं म्हणून त्याला काठिण्य आलं. काठिण्य आलं म्हणून सागरापासून त्याला वेगळेपण आलं. आम्ही बाजारातून ते मीठ म्हणून विकत घरी आणलं. ते जे मीठ आहे आता त्या मिठाला वेगळेपण, त्याच्यामुळे रूपापासून वेगळेपण का आलं, कारण त्यांनी काठिण्य म्हणजे अधिकाधिक स्थूलपण प्रकटलं म्हणून. कारण आता पृथ्वी तत्व आल्यावर ह्याच्यापेक्षा आता स्थूल व्हायचं काही राहिलं नाही. सगळ्यात शेवटचंच तत्व आहे ते जे पंचमहाभूतांच्या मधलं. त्यामुळे ते काठिण्याला प्राप्त झालं म्हणून पातळपणाला मुकलं म्हणजे मूळ रूपाला मुकलं. आता ते पुन्हा मूळ रूपाशी एकरूप झालं. कशामुळे मूळ रूपाला मुकलं आहे किंवा त्याच्यापासून दूर झालं आहे तर त्यांनी अभिमान धरला म्हणून ते दूर झालं.
मुकले मूळ स्वरूपा लागून तोच निधल्या सोडून पुन्हा पावले मूळ रूपा. ते जर सोडून दिलं तर ते मूळ रूपाला आलं. म्हणजे काय, हे पुन्हा तत्वज्ञान तेच आहे की जीवाचा जो जीवभाव आहे त्या जीवभावाची जी उपाधी आहे अहमची, आता तत्त्वम असी, आता तत् आणि असी त्वम, हे जे त्वम पद आहे, आता ही 3 पद आहेत. हे तत्पद, त्वम पद आणि असी पद, ते तू आहेस. आता ह्यातला जो तू आहे, ह्या तूचा तूपणा नष्ट झाला की ते आहेस एवढंच राहत. ते आहे, तेच होतं, म्हणून ते ह्याच स्वरूपाला जाऊन ते त्या ठिकाणी राहतं. म्हणून त्यांनी असं म्हटलंय की तो अभिमान, आपलं वेगळेपण, आपलं अस्तित्व सोडून दिलं की पुन्हा पावले मूळ रूपा. तेवी अहमपणाचा कठीणपणा मी आपुला त्यजुनी जाणा, शिवशक्तीच्या ठिकाणा समरस झालो. म्हणजे माऊलींचं अजून एक सूत्र सुटलेलं नाहीये की मी का नमस्कार केला त्या पुरुष आणि प्रकृतीला. ती पुरुष प्रकृती जी शिवशांभवी किंवा शिवशक्ती किंवा शिवभवानी यांना मी नमस्कार केला. मी नमस्कार करताना वेगळेपण घेतलं का आणि वेगळेपण घेऊन मी नमस्कार केला का, तर ते म्हणतात नाही, मी त्यांच्यातच राहून त्यांना नमस्कार केला, त्याच्याकरता दृष्टांत देऊन झाले. आता इथे वेगळेपणाला येऊन त्यात समरसलो याच्याही करता दृष्टांत देऊन झाला. याचा अर्थ असा की माझं जीवपण जे आहे ते मी सरलेलं आहे, ते ठेवलेलं नाहीये. आता एकदा तो ब्रह्मभावाला आता इथे काय सांगू का, एक तात्विक बरीच मोठी चर्चा आहे, आपण ती चर्चा टाळून देऊ, पण त्या चर्चेचं थोडं स्वरूप विचारात घेऊ. ती चर्चा अशी आहे की जो जीव आहे त्या जीवाला साक्षात्कार झाला आणि तो जीव ब्रह्मरूपाला प्राप्त झाला, या 2 मध्ये फरक आहे. त्यांचं म्हणणं असं, जीवाला साक्षात्कार झाला, जीवाला मोक्ष प्राप्त झाला, मग त्या मोक्षाचं स्वरूप काय, तो मोक्ष किती काळापर्यंत लाभेल आणि त्या मोक्षाचा लाभ तो किती काळ घेईल वगैरे वगैरे. हा जो सगळा विषय आहे ना, म्हणजे मोक्ष मिळणं आणि ब्रह्मपदाला प्राप्त होणं, यातला फरक कसा आहे. यातला फरक असा आहे की एखादा ठसा आपल्यावरती उमटतो आणि तो जो उमटलेला ठसा आहे तो कायम राहतो किंवा तो उमटलेला ठसा भासमान होतो, यातला जो फरक आहे तोच त्या मोक्ष आणि ब्रह्मरूप यातला फरक आहे. म्हणजे कसा, तर एखादी घटना घडली की आपल्याला असं वाटतं की अरे हे फार दुःखद झालं, हे असं कसं झालं, ही कशी घडली, हे काय झालं, आता काय करावं. त्या क्षणी त्या घटनेची तीव्रता आपल्या अंतःकरणामध्ये खूप असते आणि त्या तीव्रतेमुळे आपण त्या घटनेचा आपल्या ठिकाणी जो विचार करतो की आता कसं होईल, हे असं घडलं म्हणजे आता आपलं कसं व्हायचं, आपल्या आयुष्याचं काय, ह्या दुःखातून आपण कसे बाहेर येऊ वगैरे वगैरे. मनुष्याला ते जे काही आघात करणारं घडतं, तो त्या क्षणी तो जो आघात आहे तो आपल्या मनावरती झालेला आघात हा कायमस्वरूपी झाला नाही, काही नाही, मी पण आज उशिरा आले. तर त्यांनी असं म्हटलंय की तो कायमस्वरूपी आघात नसतो. तो जो आघात असतो तो आपल्याला वाटतो कायम आहे म्हणून, पण एक 6 महिने झाले, 8 महिने झाले, पुष्कळ मनुष्य सावरतो. 1-2 वर्षानंतर तर आणखीन पातळ होतं. आणि काही गोष्टी तर अशा असतात की ज्या सामान्य असतात दुःख देणाऱ्या, त्या तर पुढे निपटून जातात. म्हणजे एखादं आर्थिक नुकसान झालं, आपल्याला त्यावेळी खूप धक्का बसला, पुढे आपण सावरलो, आपण म्हणतो तेव्हा आपण पुष्कळ अडचणीत आलो, घाबरलो, त्याचा त्रास करून घेतला, काही नाही, मार्ग निघत असतो, पण आपण उगीच त्यावेळी अधिक धायकुतीला येतो. ठीक आहे, आता काय सगळं चांगलं आहे, आता त्याचं काय, आता त्याचं काय म्हणजे त्यावेळेचं जे सगळं दुःख झालं होतं ते खोटं होतं का, आता आपल्याला त्याचं काय वाटतं हे खोटं आहे का खरं आहे. तर हे जे लौकिक आहेत, हे जे व्यवहारात निर्माण होणारी जी इम्प्रेशन्स आहेत, हे जे संस्कार आहेत, हे संस्कार कालाने मर्यादित आहे. तसं त्यांचं म्हणणं आहे की मोक्ष जो आहे तो कालाने मर्यादित आहे. म्हणजे ह्या सगळ्या तत्वज्ञानामध्ये मोक्ष नावाची गोष्ट यांना कुठे नकोच आहे. मोक्ष नावाच्या गोष्टीची इथे चर्चाच नाहीये. अगदी त्याला मोक्षाचे 4 भाग करून सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. मोक्षाच्या प्रांतात सायुज्य मुक्ती ही चिरकाल आहे असं म्हटलंय. आणि तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये ही जी मुक्ती आहे त्या मुक्तीची भाषा ते बोलतच नाही. ती जी भाषा बोलतात ते ब्रह्मरूप होणे,
म्हणून भगवद्गीताकार सुद्धा ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होऊन राहतो. आणि म्हणून हा विषय दोन प्रकारांनी येतो. का असा मांडला की ब्रह्मरूपच व्हावं हीच भाषा त्या सायुज्य मुक्तीच्या ठिकाणी जरी बोललेली असली तरी हे सायुज्य मुक्ती असा शब्द का नाही वापरत? कारण ते मुक्तीच्या प्रांतामध्ये 3 मुक्ती तात्कालिक आहेत म्हणतात, थोड्या कालापुरत्या आहेत म्हणतात, आणि ही जी सायुज्य मुक्ती आहे ती कायमस्वरूपी आहे म्हणतात. पण तत्वज्ञानाची भाषा बोलताना ती भाषा मांडत नाही. त्याच्यामध्ये सायुज्य मुक्ती मिळाली म्हणजे शेवट मिळाला, पर्यायी शब्द म्हणून वापरला तर वापरतील, पण त्याला ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होणे, आत्मक्रीड होणे, आत्मरती, आत्मानंद, स्वरूप प्राप्ती असे शब्द आहे. सगळे उपनिषदांनी वापरलेले शब्द हे असे, ते पुढे मुक्ती बिक्ती ह्या शब्दांच्या मध्ये जात नाही. आता त्याचा आणखीन एक बारकावा, तो बारकावा म्हणजे तो पुरुषार्थ आहे. मुक्ती हा चतुर्थ पुरुषार्थ आहे. तो पुरुषार्थ ही गोष्ट आहे जी प्राप्त करण्याची आहे, असा अर्थ झाला ना, की धर्म सुद्धा पुरुषार्थ आहे, तर धर्माचं आचरण आहे. त्याच्यानंतर दुसरा पुरुषार्थ अर्थ आणि काम आहे, तो तर व्यवहारामध्ये आहेच आहे. आणि हा जो मोक्ष आहे तो पण प्राप्त करून घेण्याचा पुरुषार्थ आहे असं जर आपण म्हटलं तर या लोकांचं म्हणणं असं आहे, म्हणजे तत्ववेत्यांचं म्हणणं आहे, मोक्ष नावाची गोष्ट किंवा बंधनातून मुक्त होणं हे प्राप्त होण्याचा विषयच नाही आहे. फक्त बंधन निघून गेलं की जे आहे तिथे तसंच आहे. म्हणजे आत्म्याला काही प्राप्त करून घ्यावं लागत नाही, तो आहेच, फक्त आमच्या दृष्टीने तो पडद्याआड आहे एवढंच आहे. पडदा फक्त दूर करायचा, ही एक भावना आहे. दुसरं मी आपल्याला आता म्हटलं तसं की ह्या ज्या 4 मोक्षांच्या संकल्पना आहेत, या संकल्पनांच्या मध्ये त्यांना रुची रस किंवा त्यांच्या दृष्टीने तत्वज्ञानाची भाषा हे मानत नाही. आता हे का मानत नाही त्याचं आणखीन एक सूत्र आहे. त्याचं सूत्र असं आहे की तर्काने हे नाही हे नाही हे नाही हे नाही म्हणून हे असं आहे, किंवा हे आहे हे आहे हे आहे आणि तर्काने हे पण आहे. म्हणजे नैयायिक काय म्हणतो, बंधन आहे ह्या जीवावरती, तर ह्या जीवावरती उपाधीचं बंधन आहे. आता ह्या जीवावरचं उपाधीचं बंधन सुटलं, ते बंधन आमच्यापासून दूर गेलं, म्हणजे माझी उपाधी दूर गेली, म्हणजे मी बंधरहित झालो, म्हणजे मी मोक्षाला प्राप्त झालो. म्हणजे जे नाही आहे आत्ता माझ्या ठिकाणी ते मी मोक्षाच्या रूपाने प्राप्त केलं. म्हणजे एकाला दूर केलं आणि दुसरं मिळवलं, म्हणजे एका क्रियेतून दुसरी क्रिया मिळवली. म्हणजे नाही म्हणजे जर व्यतिरेक असेल तर आहे म्हणजे अन्वय आहे. आपण आत्तापर्यंत अन्वय व्यतिरेकाचा अर्थ बघितला की अन्वयानी म्हणजे हे आहे हे आहे हे आहे. हे आहे म्हणजे काय आहे, मी म्हणणार मला मोक्ष प्राप्त झाला आहे, आणि हा दुसरा जीव म्हणणार नाही नाही मी बद्ध आहे, त्यामुळे मी बंधनात आहे. म्हणजे बंधनातून सुटला म्हणून मोक्ष प्राप्त झाला. तत्वज्ञान असं एकमेकांवरचं आधारित तर्काने दिलेल्या उत्तराला स्वीकारत नाही. की हे जे सगळा आत्ताचा आपला खेळ जो चाललेला आहे ना, ह्या संबंध पहिल्या अध्यायामध्ये, की सारखा तो पुरुष आणि प्रकृती आणि वेगवेगळ्या ओवीमध्ये वेगवेगळं स्पष्टीकरण का, तर त्याच्याकरताच आहे की तो जो एकता एक आहे त्याला धक्काच लागत नाही. आणि त्याला धक्काच लागत नाही म्हणून जे आम्ही पुढं निर्माण केलंय ना, ते निर्माण केलेलं फक्त कशा करता आणि कसं ह्याची उत्तरं द्यायचं. तसंच इथे आहे की ह्या मोक्ष आणि बंधन ह्या 2 गोष्टी तुम्ही स्वीकारल्या म्हणजे तुम्ही द्वंद्व स्वीकारलं. तसंच अद्वैतामध्ये म्हणतात की अहो अद्वैत हा शब्द आला कुठून, गेल्या वेळी आपण म्हटलं त्याप्रमाणे द्वैतातून अद्वैत आलं, म्हणजे तुम्ही द्वैत मानता म्हणून अद्वैत आला. आम्ही द्वैत आणि अद्वैताच्या पलीकडची स्थिती सांगतो, त्यामुळे आम्हाला हे काहीच मानावं लागत नाही किंवा आम्ही कशाचाच विचार करत नाही. आणि म्हणून ही जी उपनिषदांची महावाक्य आहे ती ही मोक्ष भिक्ष ह्या संकल्पनेशी का जोडली जात नाहीत. मी आपल्याला म्हटलं तसं 2 प्रकारांनी तत्वज्ञान मांडलं जातं. तर्क अप्रतिष्ठित आहे असं तत्वज्ञान म्हणतं, तरी सुद्धा तत्वज्ञान समजावून सांगण्याकरता तर्काचा आश्रय घेतं. तर्काचा काही म्हणाले का, हां नाही, तर्काचा आश्रय घेतं. तर तर्काचा जेव्हा आश्रय घेतं तेव्हा ते काय म्हणतं की मी बंधनातून सुटलो, मग मी बंधनातून सुटल्यावर मी कुठे जाईन, मग बंधनातून सुटल्यावर तू ज्या देवतेची उपासना करतोस तिथे जाशील. नंतर म्हणजे आता तुम्हाला गंमत पण सांगते, मला पण खूप मजा वाटली, ते वाक्य आवडलं. आता आपण सगुणाची उपासना, म्हणजे आता हा विषय त्या सगुणाशी आलेला आहे, तर आता त्या सगुणाची एक विष्णूची उपासना केली. विष्णूची उपासना करून या बंधनातून मी मोकळी झाले असं धरून चाला, तर मला
पहिली पायरी काय आणि मी काय दर्जाचं मोकळेपण मिळालंय, तर ते म्हणतात तुला फक्त सलोकता या दर्जाचं मोकळेपण मिळालंय. सलोकता म्हणजे काय, की जो विष्णूचा लोक आहे त्या लोकात जाऊन राहायला मिळालंय. म्हणजे मला विष्णू दिसणार नाही कधी, किंवा विष्णूचे सगळे पार्षद त्याच्या जवळ असणारे, त्याच्या ठिकाणी काय घडतं आम्हाला काही दिसणार आहे. जसं आता पुण्यातला महापौर आहे, पहिला नागरिक आहे, आम्ही पुण्यातच राहतो, आम्हाला कशाला महापौर दिसत आहेत, ते रोज काय करतात आम्हाला काय माहिती, ते कुठे जातात कुठे येतात आम्हाला काय माहिती, पण आमचे महापौर अमुक एक आहे, संपला विषय. तसं आहे, त्याच्या लोकात आम्ही राहतो, त्या गावात राहतो, पण तो काय करतो काय नाही आम्हाला माहित नाही. नंतर समीपता, तर त्याच्या जवळ जाता येतं. म्हणजे कोण त्याचा चाकर आहे, त्या चाकराचा आम्ही पडचाकर असू, किंवा त्या चाकराच्या घरामध्ये राहणारे असू, की बाबा हा त्याची सेवा करतो, हा त्याच्या ऑफिसमध्ये आहे, आणि मग त्यांच्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल कळतं. असं जसं आपण म्हणतो तसं अधिक जवळ जाण्याची संधी उपलब्ध होते, म्हणून तो जवळ जातो, ती समीपता आहे. नंतर सरूपता आहे, हे अधिक जवळ आहे, की त्याचं जे रूप आहे तेच रूप ह्याला प्राप्त होतं त्या जीवाला, आणि त्याचे जे सगळं वैभव आहे ते सगळं वैभव आहे, फक्त त्याचं विशिष्ट वैभव अधिकाराने असलेलं, ज्याला वैजयंती माला म्हटलंय आणि भृगु लांछन म्हटलंय, की त्या भृगु ऋषींनी मारलेली जी लाथ आहे त्या लत्ता प्रहाराचं चिन्ह भगवंतानी आपल्या हृदयावरती धारण केलेलं आहे, तशी त्याची विशेष चिन्ह अशी काही दिसत नाहीत. नाही तर त्याचे सगळे पार्षद जे आहेत ते जसं मिलिटरीचा एकदा ड्रेस घातल्यानंतर सगळ्यांच्या टोप्या बिप्या घातल्यावर कोणाच्या चेहऱ्यातला फारसा फरक काही कळत नाही, इथे तसं पण नाही. इथे चेहरा पण विष्णूसारखा, वस्त्र पण विष्णूसारखं, दागिने पण विष्णूसारखे, सगळं रूप पण त्याच्यासारखं, अशी ती स्वरूपता मिळते. फक्त विष्णूला असलेली लक्ष्मी त्याचं पादसंवहन करते, किंवा हे त्याचं ऐश्वर्य आहे, त्याच्या ऐश्वर्यातलं एक लक्ष्मी ऐश्वर्य आहे, त्याच्या ऐश्वर्यातलं त्यांनी धारण केलेली काही चिन्ह आहेत ती मिळत नाही. आणि सायुज्यता म्हणजे त्याच्याशी एकरूप होता येणं, ही चौथी मुक्ती आहे. आता ही कशी सांगितली, की बंधातून सुटलो म्हणून ह्यातली कोणती ना कोणती तरी मुक्ती मिळाली. यातली कोणती ना कोणती तरी मुक्ती का सांगावी लागली, कारण जो मुक्त होतो तो सगळा एकाच जातीचा आहे का, एकाच लायकीचा आहे का, एकाच अधिकाराचा आहे का, नाहीये. मग त्यातले अधिकार दिले. आता हे 4 अधिकार आपण मानले, अजून 10 अधिकार देता येतील, येतात का, येतात. मध्वाचार्यांनी जी यादी केली आहे त्याच्यात 100 अधिकार आहेत त्या द्वैतामध्ये मोक्षाचे, की मोक्षाला गेलेला जीव काय काय रूपामध्ये मोक्षामध्ये राहतो किंवा मोक्षाचा आनंद घेतो. म्हणजे इथे काय झालं, आपल्याला जो मुद्दा बघायचा आहे तो एकच आहे, की जेव्हा तर्कानी तत्वज्ञान सांगतो तेव्हा तर्कानी सांगताना त्याची शास्त्र म्हणून मांडणी करावी लागते, आणि शास्त्र म्हणून मांडणी करताना हे सगळं विषयवार लिहावं लागतं, किंवा त्याची एक पद्धती आहे. म्हणजे मी आपल्याला आत्ता सांगितलं ना, एक वाक्य मला आवडलं. आज सकाळीच एक हे व्हायवा होती टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये, आणि नाव सांगायला मला काहीच अडचण नाही, कारण भारतकुमार राऊत पत्रकार, तर त्यांनी आता खासदार आहेत ते, तर त्यांची व्हायवा होती, तर त्यांचा रिपोर्ट लिहून द्यायचा होता. ते काय लिहायचं ते लिहिलं, पण त्याच्यात मीही तिथेही नोट केलं, आपल्यालाही सांगते की त्यांनी सांगितलं की अहो सगुणाची उपासना, असं भगवद्गीते त्यांचा गीतेवरचा थिसिस होता, तर सगुणाची उपासना ही भगवद्गीतेमध्ये सांगितली आहे, आणि भगवंत सगुण सांगता सांगता एकदम 12व्या अध्यायामध्ये निर्गुण सांगतात. म्हणजे कहाणी में ट्विस्ट कहाँ से आ गया त्यांनी म्हटलं की हे सांगताना त्यांच्या कहाणी में ट्विस्ट कहाँ से आ गया. मी म्हटलं हे सगळं थिसिसला ही भाषा खरं जमत नाही, पण हे तुम्हाला काय वाटलं, तुम्ही अगदी मुक्तच लिहिलंय. तर त्यांनी म्हटलं कहाणी में ट्विस्ट कहाँ आ गया. ट्विस्ट आताही आहे. त्याच्यात कारण असं आहे की शास्त्र सांगत चाललं की स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट सांगत जावी लागते. इथे माऊली जे अमृतानुभव सांगतायत हे स्टेप बाय स्टेप शास्त्र नाही आहे, हा फक्त अनुभव आहे. अनुभवाच्या पातळीवर तत्वज्ञान कसं सांगत जायचं ती ही पद्धती आहे. आणि त्यामुळे इथे कसं आहे, एकदम त्या 2 मार्ग सांगितलेत की नाही, पिपीलिका मार्ग आणि विहंगम मार्ग, की भक्ती प्राप्त करा, योग प्राप्त करा, ज्ञानाचा मार्ग स्वीकारा. एक मार्ग कसा आहे, पक्षासारखा, ह्या झाडावरून उडून एकदम तो झुपकन त्या झाडावर जाऊन बसतो, त्याला काहीच वेळ लागत नाही. आणि त्या मुंगीला या झाडापासून त्या झाडापर्यंत जायला हिला चांगले 1-2 तास काढावे लागतात, ती आपली हळूहळू हळू तिथपर्यंत पोहोचते. तसं आहे हे शास्त्राचा मार्ग आहे. हे प्रत्येकाला हा विषय काय आहे हे खुलं करून सांगण्याकरता
आणि त्यातल्या सगळ्या शंकांचं निरसन करत पुढे जावं लागतं. आणि म्हणून मोक्षाची भाषा बोलतात. इथे त्यांनी जी भाषा हा शब्द वापरला आहे, हा इथे त्यांनी त्वमपद असा शब्द वापरला, तो त्याकरता वापरला. आम्हाला दुसऱ्या गोष्टीशी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात काही कर्तव्य नाही. आम्ही एकदम नुसत्या साध्या झाडावर पण नाही बसलो, चांगल्या वर पिंपळाच्या झाडाच्या वरच्या टोकावर जाऊन बसलेलो. आम्हाला काही इतक्या वरच्यावर फक्त प्रवास करायचा, खाली उतरायचंच नाही. महावाक्यच घेतलं, एकदम उपनिषदाचं महावाक्य घेऊन ती भाषा आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की म्हणाले हे जे आहे म्हणजे एक नेहमी आपल्याकडे आता कसं आहे की तत्वज्ञान आपल्याला सगळ्यांना खुलं झालंय. अडचण तीच आहे, आपण एक त्याचा फायदा नक्कीच आहे की आपल्याला सगळ्यांना काहीतरी तत्वज्ञानातलं कळायला लागलं. पण अडचण एक आहे की त्या विषयाचा आपण अप्रोच कसा घ्यावा हेच आपल्याला आता अवघड झालंय. कारण आपण अनेकांकडनं अनेक प्रकारचं तत्वज्ञान ऐकतो, मग ते ह्याच्याशी जोडावं का, ते त्याच्याशी जोडावं का, ते त्याच्याशी जोडावं का, कशापासून दूर करावं, ही मोठी अडचण आहे. तत्वज्ञानातल्या अनेक प्रवाहांना एकत्र करण्याची गल्लत होऊ शकते. कारण आपल्याला ती एक एक दिशा काय आहे हे त्याच दिशेने आपण पठडीतनं अभ्यासलेलं नाही. आपण एकदम कुठला तरी ग्रंथ उचलून आपण अभ्यास करतो, त्यावेळी आपल्याला त्या ग्रंथाची पठडी काय, त्याची पार्श्वभूमी काय, ते कोणत्या भूमिकेतून चाललंय हे जरा वेगळं होतं त्याच्यापासून. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की आता इथे ही भाषा आहे, ही मांडणी आहे. म्हणून ते तत्थाईचे काठिण्याची हीच खूण की पातळाचे घन झाले, तेव्हा मिठाचा मीठपणा आला प्रचितीस जाणा, घनत्व या अभिमाना धारण केले पातळाने. ते पातळ आता घनत्वाला आलं, अभिमान धरिला म्हणजे जीवभावाला आलं. आता अभिमान धरिला म्हणून मुकले मूळ स्वरूपा लागून, आता तोच दिधला सोडून पुन्हा पावले मूळ स्वरूपा. म्हणजे प्रवास कुठून आहे, उपाधी, आणि उपाधी सुटलं की मूळ. हा या अनुभवाचा प्रवास आहे. आणि शास्त्राचा प्रवास असा नाही. शास्त्र असं नाही सांगत, ते आपण मगाशी बोललो तसं सांगतं की तर्काने काय काय होतं, मग हे असं घडतं, मग ते तसं घडतं. तो जीव साक्षात्कार झाला, मग परमात्म्याचा साक्षात्कार झाला, तर त्या साक्षात्काराचा अनुभव काय आला, तो अनुभव सगुणाचा आला का निर्गुणाचा आला. मग कोणते आचार्य म्हणतात नाही नाही तो सगुणाचाच आला, एक आचार्य म्हणतात निर्गुणाचा आला, एक आचार्य म्हणून तर निर्गुणी भजन. नाही तर निर्गुणी भजन या शब्दाला काय अर्थ आहे. आपण जेव्हा निर्गुणी भजनं म्हणतो कबीरांची किंवा कोणाची किंवा कुमार गंधर्वांची गायली निर्गुणी भजनं म्हणून, आता निर्गुणाचं भजन काय करणार. त्या निर्गुणाचं भजन, सगुणाचं भजन ठीक आहे, पण निर्गुणाचं भजन काय, पण अनुभव आहे तो त्या पातळीवरती मांडलेला अनुभव आहे. इथे मात्र तसं नाही म्हणत ते. आता तिथे आणखीन काय, त्या सगुणाच्या अनुभवामध्ये संतांनी तर सरसकट एक तत्वज्ञान उभं केलंय, ते म्हणजे उपासना सगुणाची करावी आणि अनुभव निर्गुणाचा घ्यावा. म्हणजे काय हे सुद्धा अनुभव घेणाराच सांगेल, आपल्याला काही कळणार नाही. कारण उपासना सगुणाची होत असली तरी अनुभव निर्गुणाचा येतो. त्यामुळे सगुण निर्गुणाची सांगड संतांनी अशी घातली की सगुणाच्या उपासनेतून निर्गुणाचा अनुभव. तर आता इथे काय सांगड आहे, इथे असली काही सांगड बिंगड भानगड नाही. इथे जीवाला उपाधी लागली ही हा जीवभाव, जीवाची उपाधी सुटली ही ब्रह्मभाव. म्हणून भगवद्गीताकार सुद्धा ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, म्हणजे ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होतो. मग तो जाणणारा कमी जाणतो का जास्त जाणतो. मग आता आपल्याला आपल्या मनात तो विचार येईल की अरे बाबा ह्याला सलोकता का, हा मुक्त झाला ना, मग हा स्वरूपता का, ह्याला समीपता का, आणि याला फरक काय त्या मुक्तीमध्ये. एकदा जर सगळं बंधन सुटलेलं आहे तर मग एकदा सुटलेल्या बंधन सुटल्यानंतर सलोकतेपासून सायुज्यतेपर्यंत फरक कसा होऊ शकतो, हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न ते म्हणतात आमच्या इथे पडतच नाही. आमच्या तत्वज्ञानाची भूमिकाच भिन्न आहे, पण शास्त्र म्हणून मांडताना हे मांडावंच लागतं. या पायऱ्या आहेत. म्हणून मध्वाचार्यांनी सुद्धा त्या मोक्षामध्ये पायऱ्या केल्या. त्या पायऱ्या वाचल्या की असं वाटतं मोक्ष नाही मिळाल तरीच, पण हे वाचलं याच्याबद्दलचं इतकं क्लिष्ट विवेचन आहे. पण एकदा द्वैत स्वीकारलं, प्रामाणिक आहेत. आता इथे आम्ही द्वैत स्वीकारून 4च भाग केले. आता कुणीतरी जर समजा विचारलं प्रश्न, अहो फक्त हे एवढेच भाग केलेत, ह्याच्यापेक्षा आणखीन भाग होऊ शकले असतील, होऊ शकले असते. आता मध्वाचार्य जिथे थांबले द्वैत म्हणून, अजून मध्वाचार्यांना विचारलं असतं की अहो एवढ्याच साठी तुमचं द्वैत संपलं का, ते म्हणतील नाही, व्यक्तिगणिक द्वैत आहे, संपणारच नाही.
द्वैताचा स्वीकार करून जेव्हा शास्त्र मांडावं लागतं तेव्हा त्या शास्त्राची, माऊलींनी म्हटलंय तसं आहे की आधी त्या सिंहाच्या म्हणजे चेहऱ्यावरचा केस उपसून काढायचा, त्यानंतर तो मणी आणायचा, त्याला आता तुम्ही चिंतामणी म्हणा नाही तर आणखीन कोणताही असा दुर्लभ मणी आणायचा, तो मणी वांझेच्या पुत्रांनी ओवायचा. आता त्या वांझेला पुत्र व्हायचा कुठून, तिच्या पुत्रांनी ओवायचा, असं म्हणाले शास्त्राचं स्वरूप आहे. की शास्त्र जेव्हा सांगत राहतं तेव्हा त्या शास्त्राला 100% आम्हाला हेच करता येत नाही, अनुसरणच करता येत नाही, त्या शास्त्राला अवलंबताच येत नाही. अडचण तीच आहे. पण शास्त्राला शास्त्र म्हणून मांडावंच लागतं. म्हणजे उदाहरण सांगायचं तर भक्तिशास्त्र वेगळं मांडलं जातं, योगशास्त्र वेगळं मांडलं जातं. योगशास्त्रामध्ये सांगितलं जातं की तुम्हाला ध्यान करायचं आहे, मांडी घालून बसूनच ध्यान करा. प्राणायाम करायचा आहे, बसूनच करा. व्यवहारामध्ये प्राणायाम करायची वेळ आली, आडवं झोपून करा म्हणून सांगतात. म्हणजे जेव्हा व्यवहाराचा विचार येतो त्यावेळी व्यवहारामध्ये प्रत्येकाला काही सूट आहे, काही शिथिलता आहे, काही वेगळेपण आहे. शास्त्र म्हणून मांडताना ते तसं मांडता येत नाही वगैरे वगैरे. ही जी अडचण आहे भक्तीमध्ये सुद्धा, हे एवढं प्राप्त झालं पाहिजे, हे असं घडलं पाहिजे, असं घडलं म्हणजे भक्ती उत्पन्न झाली, अंतःकरण कोमल झालं, असं भक्तिशास्त्रात सांगितलं जातं. तर शास्त्र म्हटल्यावरची गोष्ट वेगळी आहे आणि माऊली बोलतात ती गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे माऊली म्हणतात की आम्हाला एकच माहिती आहे की उपाधी गेली म्हणजे कशी गेली, थोडी गेली, अजून शिल्लक राहिली. तत्वज्ञान कसं सांगतात आपण आणखीन एका उदाहरणाने बघू. तेलाचं पातेलं आहे, चांगला अगदी उत्तम डिटर्जंटनी धुतलेलं आहे, पण तरीसुद्धा त्या पातेल्याला असणारा तो तेलाचा संस्कार आहे ते म्हणतात तो काही 100% निघून गेलेला नाही आहे. 0.01% तरी असेलच तिथे. म्हणजे ते तेलाने धुतलेलं पातेलं आहे, त्याला त्या तेलाचा संस्कार शिल्लकच आहे. तो शिल्लक आहे म्हणजे उपाधी निशेष गेली का, नाही गेली. म्हणून तर्काने सांगितलं जाणारं तत्वज्ञान सांगतं की असं होत नाही. मोक्ष प्राप्त झाला तरी हे 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 अशा प्रत्येक पातळीवर पातेलं धुतल्याच्या अनेक पर्याय. म्हणजे हे पण तत्वज्ञानातलं अगदी काय म्हणूया प्रसिद्ध उदाहरण आहे की तेलाचं पातेलं घेतलं आणि आमच्या घरच्या बाईंनी धुतलं, तेलाचं पातेलं घेतलं घरातल्या लहान मुलींनी धुतलं, तेलाचं पातेलं घेतलं आम्ही धुतलं. फरक आहे. या प्रत्येकाचा जसा फरक आहे तसाच त्यांचा तो सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता फरक आहे. ते म्हणतात धुतलेलं संस्कार निघून गेला, निघून गेला म्हणजे निशेष गेला का, तिकडे त्या निशेषापर्यंत चर्चा आहे. आणि इकडे हे म्हणतात निशेषाशिवाय आम्ही बोलतच नाही. एक तर आहे उपाधी आहे आणि नाही उपाधी 100% नाही. म्हणजे हे जे 35% पासिंग आहे ना ते शास्त्रात आहे पण अनुभवात नाही आहे. अनुभवात 100%च पासिंग आहे. 100%नीच पास झाला की तो अनुभव म्हणून मानला जातो. इथे 35%वर पास झाला म्हणजे त्या वर्गातून पुढच्या वर्गात गेला, तसं त्या बंधनातून तो मोक्षाकडे गेला, पण मोक्ष म्हणजे काही त्याला 100% नाही मिळाला. असा भूमिकेतला फरक आहे. म्हणून हा जो अमृतानुभव आहे त्याची भूमिकाच मुळात भिन्न. आता म्हणून ते सांगतात तेवी अहमपणाचा कठीणपणा मी आपुला त्यजुनी जाणा, शिवशक्तीच्या ठिकाणा समरस झाला. मी काही आता वेगळे पण माझ्याकडे राहिलंच नाही. म्हणजे शंभू शांभवी मीच झालो, मुळी निराळा नाही उरलो, मूळच्या स्वरूपी मिळालो आणि झालो अविनाश. एवढी एकच भूमिका आहे. म्हणजे संबंध अमृतानुभवातली भूमिका असेल तर ती हीच भूमिका आहे की एक परब्रह्म ह्याच्याशिवाय मी भिन्न नाही. आणि मग शास्त्र म्हटल्यानंतर बाकीच्या अनेक भूमिका आहेत की ह्याच्याशी असं जोडलं जायचं का नाही जायचं. हा पण बाय चॉईस नाही जायचं. एखाद्या संताला असं वाटलं की मला नाही भगवंताशी एकरूप व्हायचं, इथे काही म्हणजे तुम्हाला ह्या शास्त्र मांडताना किंवा हा अनुभव मांडताना माऊलींनी त्याच्यामध्ये काही भेद मांडलेलाच नाही. एकरूप व्हायचं म्हणजे व्हायचंच, त्याच्यामधली अवस्था काही असत नाही. कारण हे जे 3 देह आहेत, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह, आणि त्याच्या पलीकडे एक महाकारण देह निर्माण केलाय का, तर ज्याला परमेश्वराशी एकरूप व्हायचं नाही त्याच्याकरता. पण हे 3 देह काय, माऊली म्हणतात तो 4था देह सुद्धा आमचा काही संबंध नाही त्याच्याशी. त्याही देहाचा संबंध कुठेही येत नाही. म्हणजे नाही म्हणजे किती नाही, एक जीव नाही तर एक परमात्मा, ह्या 2च स्थिती त्या चैतन्याला असू शकतात, त्याच्या मधल्या स्थिती असू शकत नाही. आता ह्याच्या पुढे शिवशक्ती समावेशे नमन केले मी आईसे म्हणाले, मी शिवशक्तीच्या मध्ये
सामावून जाऊन आपल्याला जे नमन केलं ते असं केलं. आता इथे एक आपल्याला शंका आहे की जर हे शिवशक्ती रूप झाले तर मग आता नमन करायला पुन्हा बाहेर आले याला काय अर्थ आहे. त्याची पण उत्तरं शास्त्रांनी दिली आहेत. त्याची उत्तरं शास्त्रांनी अशी दिलेली आहेत की ते म्हणतात जेव्हा परमात्म स्वरूपाला तो प्राप्त झाला म्हणजे शिवशक्ती रूपाला प्राप्त झाला याचा अर्थ शिवशक्तीच्या एकरूपाला प्राप्त झाला. एकरूपाला प्राप्त झाला म्हणजे तो ब्रह्मरूपाला प्राप्त झाला असं सारखं मनामध्ये धरायचं. आता तो ब्रह्मरूपाला प्राप्त झाला इथेच याच पृथ्वीवरती जेव्हा त्याला ब्रह्मरूप प्राप्त झालं आता ती जी स्थिती आली आहे त्या स्थितीपासून तो जरी जगाचा व्यवहार करतो तरी सुद्धा या जगाच्या व्यवहारामध्ये त्यांनी केलेला व्यवहार हा त्याला उपाधी रूपाने स्पर्शत नाही. ही त्यांची भूमिका आहे की परब्रह्म आहे आणि परब्रह्मांनी श्रीकृष्णाच्या रूपाने अवतार घेतलेला आहे. तर आता श्रीकृष्णाने जे लाघव केलं काय शिशुपालाच्या करता केलं, त्यांनी समजा जयद्रथा करता केलं, त्यांनी समजा कर्णा करता केलं, त्यांनी भीष्माचार्यांकरता केलं की अर्जुन जेव्हा मृदू युद्ध करतोय त्यांच्या लक्षात आलं ते म्हणाले अर्जुना मी रथातून खाली उडी मारतो. अर्जुन म्हणाला तुम्ही स्वतः प्रतिज्ञा केली होती की मी युद्ध करणार नाही आणि माझ्या या अशा वागण्यामुळे तुम्हाला खाली उतरून भीष्माचार्यांशी युद्ध करण्याची वेळ तुम्हाला तुमची प्रतिज्ञा मोडायची वेळ आली. भगवंतांनी केलेलं आहे की त्याच्याकरता आपली प्रतिज्ञा मोडली. जयद्रथाला भास निर्माण केला की सूर्य अस्तांचलाला गेला तो लगेच प्रकट झाला आणि तो प्रकट झाल्याबरोबर सांगितलं मारा त्याला आता हा सूर्य आणि हा जयद्रथ. पुन्हा ते लाघव केलेलं आहे तो भूरिश्रवा त्याच्याही बाबतीत ते मस्तक येऊन पडलं. म्हणजे भगवंतांनी सर्व ठिकाणी त्या कालयवनाला मारलं. अशा प्रत्येक ठिकाणी भगवंतांनी लाघव म्हणजे आपल्या वर्तणुकीमध्ये जो बदल केला आहे तो बदल भगवंतांनी केला आहे. मग आता भगवंतांनी हे केलं म्हणजे हा दोष भगवंताला लागला नाही. म्हणाले दोष भगवंताला लागत नाही का कारण त्या परब्रह्मावरती कोणताच ज्याला आपण संस्कार म्हणतो किंवा ठसा उमटूच शकत नाही कारण ते निखळ चैतन्य आहे. त्या निखळ चैतन्याला कोणतीच उपाधी नाही. तेच उत्तर जो ब्रह्मज्ञानी झालेला आहे त्याच्याकरता दिलेलं आहे की जो ब्रह्मज्ञानी आहे आणि या जगामध्ये व्यवहार करतोय तो व्यवहार करताना त्याला जर काही व्यवहार करायला लागला म्हणजे कदाचित त्याला रागवावं लागलं. कदाचित आता समजा शंकराचार्य आहेत. शंकराचार्यांचं चरित्र घेऊ आपण की शंकराचार्यांना तत्वज्ञानाची चर्चा करायची सोडून बौद्ध संप्रदायाला भारतातून बाहेर हटवून टाकण्याकरता धावाधाव करण्याची काय गरज होती. लोक म्हणतील अहो तुम्ही तत्वाची चर्चा करा आणि तत्वाची चर्चा करत बसा. तुम्ही ज्या प्रकाराने झंझावाती दौरे केले संबंध भारतभरामध्ये तुम्ही 3 वेळा प्रवास केला आणि सगळा म्हणजे आता 1940 आणि 50 सालापासून बौद्ध धर्म पुन्हा इथे उदयाला आला. नाही तर बौद्ध नावाची चीजच हिंदुस्थानामध्ये आज 2500 वर्षे शिल्लक नव्हती. एवढं मोठं काम शंकराचार्य करून गेले. मग हे सगळं तुम्ही का केलं. मग ह्या सगळ्याचं हे त्यांचं जे क्रियमाण आहे इथे केलेलं जे कर्म आहे ते त्याची इम्प्रेशन्स किंवा त्याचे संस्कार किंवा तो कर्माशय त्यांच्याकरता तयार होईल की नाही शास्त्र सांगतं किंवा तत्वज्ञान सांगतं नाही. एकदा ब्रह्मभावाला गेल्यानंतर जे काही करायचं आहे ते जे काही केलं जातं ते त्या विशिष्ट हेतूनीच केलं जातं. म्हणजे ईश्वराला जे घडवून आणायचंय परमात्म्याला जे घडवून आणायचंय त्याकरताच केलं जातं म्हणून त्याचा कोणताही दोष लागत नाही. याच्या पुढे जाऊन म्हणू हे तर मोठं कार्य झालं. शंकराचार्यांनी श्वासोश्वास घ्यायचा की नाही कारण कर्मच आहे. एकदा तुम्ही ब्रह्मभावाला गेलात आणि एकदा तुम्ही संन्यास घेतलात अग्नीवरचं अन्नच का खात नाही. तुम्ही श्वास सुद्धा घेऊ नका ते सुद्धा कर्म आहे. जर तुम्हाला कर्माला विरोधच आहे शंकराचार्यांचा मग श्वास घेण्याचं तरी कर्म कशा करता, भोजन करण्याचं तरी कर्म कशा करता. तर म्हणाले हे कोणतंही कर्म त्या ब्रह्मभावाला प्राप्त झालेल्या पुरुषाला अडकवू शकत नाही किंवा आपल्या कर्माचा संस्कार त्याच्यावरती उमटवू शकत नाही. म्हणजे उत्तर आपण कशाचं घेतलं. उत्तर याचं दिलं माऊलींनी की मी शिवशक्तीच्या एकत्र रूपामध्ये मिसळून गेलो. असा मी मिसळलेला असताना सुद्धा माझ्या ठिकाणी वेगळा भाव धारण करून मी त्यांना नमस्कार केलाय.
म्हणजे हे मी करू शकतो का करू शकत नाही? करू शकतो हे त्यांनी उत्तर दिलंय, की हे केलं तरी काही फरक पडत नाही. हे करण्याने माझ्या ठिकाणी माझं परमेश्वराशी एकरूपत्व असणं हे नष्ट होत नाही, हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे त्यांना आपल्याला दोन गोष्टी ह्या भागामध्ये सांगायच्या त्या अध्यायात, की शिवाचं स्वरूप काय, शक्तीचं स्वरूप काय, शिवाशिवाय शक्तीचं स्वरूप काय, शक्तीशिवाय शिवाचं स्वरूप काय, त्याच्याबरोबर जीवाचं स्वरूप काय, आणि जीव जर शिवशक्ती रूप झाला तर झाल्यानंतर जेव्हा ह्या जगात व्यवहार करतो तेव्हा त्या व्यवहाराचं स्वरूप काय, त्या व्यवहाराचं स्वरूप सांगून ते हा अध्याय आता संपवतात, की तो जीव त्याच्याशी एकरूप झाला आहे. पण एकरूप झाला असला तरी सुद्धा एकरूप झाल्यानंतर आता काही फरक पडत नाही. म्हणजे आपल्याकडे जसं म्हणतात ना, वो तो बन चुके, आता ते बनलेले आहे. आता जो पक्का बनला आहे त्याच्यात काही फरक पडत नाही. तसा ज्याच्या ठिकाणी ते चैतन्य ब्रह्मभावाला गेलेलं आहे, आता त्यांनी कार्य केलं का न केलं त्यांनी काही फरक पडत नाही. मी शंकराचार्यांनी सुद्धा म्हटलंय की हा जो निस्त्रैगुण्य पथी विचरता को विधी को निषेध, हा व्यवहार करू नका म्हणतात पण वचन सांगून जातात. ते म्हणतात एकदा त्रिगुणाच्या अतीत झालेला पुरुष आहे, या जगामध्ये ह्या मार्गावरून प्रपंचाच्या विचरण करतोय, म्हणजे जातो आहे, चालतो आहे. तर चालताना त्याला विधी काय आणि निषेध काय? म्हणून आपण त्यांची जी उदाहरणं घेतो ना, की त्यांनी त्या दारूच्या दुकानातली दारू पण प्यायली आणि त्या काचेच्या ज्या ठिकाणी भांडी तयार होत होती तिथला काचेचा रस पण प्यायला, दोन्हीही घेण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे. पण शिष्यांना वाटलं बरे गुरु भेटले दारू पिणारे आपल्याला. पहिल्या दिवशी बरं होतं, काचेचा रस पिण्याची वेळ आल्याबरोबर शिष्य गडबडले. म्हणजे इथे विधी निषेध नाही, म्हणजे त्याची स्थितीच अशी आहे, ती ह्या सगळ्याच्या अतीत गेलेली आहे आणि म्हणून त्याला कोणताही व्यवहार बाधित होत नाही. हे अद्वैताचं तत्वज्ञान. आता पुन्हा ते अद्वैत सुद्धा विषय इथे राहत नाही. त्यांनी म्हटलंच आहे की द्वैतच नाही तर अद्वैताची भाषा कुठं, एक परमात्मा एवढीच भाषा आहे. आणि म्हणून आपण प्रत्येक वेळी म्हणतो ते त्यांचं सूत्र एकच आहे, गुरोस्तु मौनम व्याख्यानम. मौन हेच व्याख्यान आहे, त्याच्यावर एकटा परमात्मा एवढं एकच व्याख्यान आहे. हा जीव काय, तोच. तो कोण, तोच. पुरुष कोण, तोच. प्रकृती कोण, तोच. तो एकटा एक, हे खरं. आणि म्हणून ते म्हणतात रंभागर्भ आकाशे रिघाला जैसा, शिवशक्तीसी युक्त होऊन म्याहे केले असे नमन, जेवी केळी गर्भाचे आकाश जाणं. ते म्हणतात केळीचा जो खांब आहे तो जर आम्ही सोलत सोलत निघालो, आतपर्यंत सोलत जातो, आतमध्ये फक्त आकाश उरतं, की त्या आकाशाचं जसं स्वरूप आहे महदाकाशी मिळत असे. ती सगळी सोलपट किंवा पोलपट बाजूला जातात, आत काय शिल्लक राहतं, काही नाही. या आकाशाशी ते आकाश मिळतं. तसा हा जो जीव आहे, हा जीव त्या चैतन्याशी एकरूप होऊन जातो, काही वेगळं शिल्लक राहत नाही. हे सगळं वरचं काढून टाकलं, म्हणजे एक 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 कोश उतरवून टाकले, या आनंदमय कोशापर्यंत सगळे कोश उतरले की आतलं चैतन्य फक्त परमेश्वराशी एकरूप होतं, अशी त्यांची धारणा ते सांगतात. की केळी गर्भा माझारी आकाश पूर्वीचेच निर्धारी, ते सोपटे काढिता सारी आकाशा आकाशी मिळे. ते बाकी काही नाही, आम्हाला मोठं केळीचं झाड दिसतं पण एकदा ते आम्ही सोलून सोलून काढायला लागलो की आत काही शिल्लक राहत नाही. तैसेच येथे माझे झाले शिवशक्तीच्या वर्णने भले, मूळ अधिष्ठान गवसले माझे मज. ऐसे अमृतानुभव ग्रंथांतरी प्रथम प्रकरणा माझारी, बोलले इंद्रायणी तटविहारी श्री ज्ञानेश्वर. जे ज्ञानेश्वर ज्ञाननाथ ज्ञानोबा निवृत्ती छात्र, जे सोपानाग्रज मूर्तिमंत ज्ञानसिंधू, त्यांनी प्रथम प्रकरणी वर्णिले शिवशक्ती लागुनी, तीच ही विठ्ठल रुक्मिणी उभी चंद्रभागा तटा. आता हे तत्वज्ञान पुढे आणलं. मी आपल्याला म्हटलं ना की संतांची एक भूमिका आहे की भगवंताचं निर्गुण निराकार रूप जे आहे ते सगुण साकाराशी त्यांनी जोडलेलं आहे. आणि म्हणून जो पुरुष प्रकृती रूपाने आहे तोच रुक्मिणी पांडुरंग आहे, तोच प्रभू रामचंद्र आणि सीता आहेत, तोच भगवान श्रीकृष्ण आणि राधा आहेत. ज्या रूपामध्ये सगुण स्वीकारायचं आहे त्या रूपामध्ये शिवशक्तीचे नाव घेतले, परी लक्ष येथेच ठेविले आणि वर्णनही याचेच केले शिवशक्ती म्हणून. आता एक पाऊल पुढे माऊलींनी एक पाऊल टाकलं, त्याच्या पुढे भाष्यकारांनी आणखीन 2 पावलं टाकली. त्यांनी सांगितलं, माऊलींनी सांगितलं मी शिवशक्ती रूप झालो आणि शिवशक्तीला माझ्याकडून नमन केलं.
ते म्हणाले शिवशक्तीच माझी पांडुरंग रुक्मिणी आहेत. तर मी त्या शिवशक्तीला नमन करायच्या आधी हा सगळा तत्वज्ञानाचा भाग शिवशक्ती म्हणून जो सांगितला तो पांडुरंग रुक्मिणीच्या नमनाकरता सांगितला. म्हणजे पुन्हा त्या पावलावरून मी त्या विठ्ठल रुक्माईपर्यंत आलो. म्हणजे आता माझं सगळ्यात वर कोण आहे तर विठ्ठल रुक्माई आहेत. आता हा सगळा तत्वज्ञानाचा पसारा त्यांच्या चरणी अर्पण आहे. म्हणून ते म्हणतात की शिवशक्तीचे नाव घेतले परी लक्ष येथेच ठेवी. नाव त्यांचं घेतलं म्हणाले, पण मी जिथे पाहतो आहे किंवा शिवशक्ती जिथे पाहतोय ते रुक्मिणी पांडुरंग आहे. आणि वर्णनही याचेच केले. मी शिवशक्तीचं नाही केलं, मी रुक्मिणी पांडुरंगाचं वर्णन केलं. म्हणजे मी त्या सगुणाचं वर्णन केलं असं ते सांगतात. परी शिवशक्ती म्हणून मी त्या रुक्मिणी पांडुरंगाचं वर्णन केलं. याचा अर्थ तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. हे दोन्ही एकच आहे, मला याच्यामध्ये भेद वाटत नाही. या इथे त्यांनी आपल्याला आणून उतरवलं. आता हे त्यांचं उतरवणं आहे, हे अजून माऊलीने उतरवलेलं नाही. मग विठ्ठल रुक्मिणी नावास कान आणिले उपयोगास ऐशा घ्या या शंकेस जागा आहे येठाई. म्हणाल तुम्ही असं विचाराल, मग शिवशक्ती हे धरून का लिहिलं तेवढा वेळ? तिथंच लिहायचं होतं विठ्ठल पांडुरंग किंवा विठ्ठल रुक्मिणी म्हणून, काय बिघडलं असतं? याचा विचार करू जाता ऐसे कळले तत्वता हे नरहरी भक्ताकरिता मुद्दाम केले ज्ञानेश्वरे. म्हणाले आता एक युक्तिवाद आहे आणि एक लढीवाळ आहे भक्तांनी केलेला. ते म्हणाले याचा विचार मी केला, माझ्या असं लक्षात आलं की नरहरी सोनार नावाचा जो भक्त पंढरपुरामध्ये निवास करत होता, पंढरपुरात राहून तो कट्टर शिवभक्त होता. आणि म्हणून त्यांनी सांगितलं मुद्दाम केले ज्ञानेश्वरे शिवशक्तीच्या छंदे भला नरहरी शैव बनविला आणि तो तद्वैताभिमान घालविला विठ्ठल रुक्मिणी रूपात. एवंच विठ्ठल रुक्मिणी शब्द सोडून जो हा अध्यात्म धडा केला लेखन तो बघण्या शहाणपण भक्त श्रेष्ठ नरहरीचे. म्हणजे आता ते म्हणतात की काय काय कथा आहे ती, तर तो तिथेच राहत होता आणि तो इतका कट्टर शैव होता की तो कधीच पांडुरंगाच्या मंदिरात जात नव्हता. तो दर्शन घेत नाही. चुकून जरी विष्णूचं मंदिर दिसलं तरी सुद्धा तो डोळ्याला पट्टी लावत असे, तो जातच नसे. तो कट्टर शैव भक्त तिथे राहून होता. एका कुणी व्यापाऱ्यांनी पुष्कळ श्रीमान अशा त्यांनी त्याला संतती होत नव्हती, त्यांनी मोठा नवस केला. त्याला त्या नवसाने संतती प्राप्त झाली आणि त्यांनी असा नवस केला होता की मी पांडुरंगाला सोन्याचा कंबरपट्टा करेन. आणि मग तो सोन्याचा तो नवस फेडण्याकरता आपल्या सगळ्या कुटुंबियांसहित आला. आता लोक म्हणाले की पांडुरंगाच्या कंबरपट्टा का माप घ्यायला पाहिजे, कंबरपट्टा बांधायला पाहिजे वगैरे. मग तो आला, त्यांनी सांगितलं कोण बनवणार कंबरपट्टा? तर त्या गावात नरहरी सोनारासारखा सोनार नाही. मग म्हणाले ह्या सोनारालाच सांगा की ह्या नरहरी सोनार. तो म्हणाला मी येणार नाही, तुम्ही ते पांडुरंगाचं ते काय कमरेचं माप असेल तर मला आणून द्या, मी त्या मंदिरात घेऊन ते बघणार नाही, त्या देवळामध्ये पाऊल ठेवणार नाही. तर त्यांनी सांगितलं नाही असं करू नका, आम्हाला लोकांनी सांगितलंय तुम्ही करावं, आमची फार इच्छा आहे वगैरे वगैरे, पण हे काम तुम्हीच करा. पण म्हणजे आम्ही तुम्हाला एक पर्याय देतो की तुमचे डोळे बांधून आम्ही तुम्हाला मंदिरात नेतो आणि डोळे बांधून तुम्ही या आणि त्याचं माप घ्या आणि तसेच तुम्हाला आम्ही बाहेर घेऊन येतो. ठीक आहे पण आता. मग त्याप्रमाणे त्यांनी तो पट्टा घडवला. आता तो पट्टा त्याला बांधण्याकरता त्यांनी सांगितलं तसेच चला, पट्टी बांधा आणि चला. आणि त्याप्रमाणे ते मंदिरामध्ये आले. कथा पुष्कळ मोठी लांबलचक आहे, मी आपल्याला थोडक्यात सांगते. तर त्यांनी त्याच्या जेव्हा तो कंबरपट्टा घालण्याकरता म्हणून आले, त्यांनी पट्टी बांधलेली, ते कंबरपट्टा घालतायत. तर त्यांना दर्शन असं होतंय की शिवाच्या लिंगावरती आपण तो पट्टा घालतो आहोत. मग हे शिवलिंग आहे तर डोळे का बंद केले? त्यांनी ते डोळ्यावरची पट्टी काढली, शंकराचं दर्शन आहे म्हणून. ती पट्टी काढली की त्याला पांडुरंग दिसे, पट्टी घातली की त्याला शंकर दिसे. आणि त्यामुळे त्याला त्या ठिकाणी शिव आणि शक्ती एक आहेत, याचं स्वरूप भिन्न नाही, याचा साक्षात्कार घडवून देण्याकरता त्या गावात राहून हा शिवाचा भक्त पांडुरंगाचा असा म्हणजे आपल्या बाजूनी फार कट्टरपणाने उपहास करतो किंवा त्याची उपेक्षा करतो, हे बरं नाही. म्हणून एवंच विठ्ठल रुक्मिणी शब्द सोडून जो हा अध्यात्म धडा केला लेखन तो बघण्या शहाणपण भक्त श्रेष्ठ नरहरीचे. म्हणाले की हे सगळं भगवंतानी जे केलेलं आहे ते त्या नरहरी सोनारासारख्या शैव आणि वैष्णव म्हणून आपल्या संप्रदायामध्ये कट्टर राहून एकमेकांशी भांडणाऱ्या लोकांच्या करताय. म्हणून जो विठ्ठल तोच शिव, प्रकृतीचेच रुक्मिणी नाव, हाच आला अनुभव श्री नरहरी सोनारा. त्या नरहरी सोनाराने हा अनुभव घेतला.
वा ज्ञानेश विष्णू होते म्हणून गाईले शिवाते खऱ्या शहाण्या मुळीनं रुचते करणे आपुले वर्णन. म्हणाले भगवंतानी किंवा स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी विष्णू असं का नाही म्हटलं. आता सगळ्यांना उत्तर दिलंय त्यांनी, की वैष्णवांनाही उत्तर दिलंय, शैवांनाही उत्तर दिलंय, की ज्ञानेश्वरांचं वर्णन केलं जातं की साक्षात विष्णूचा अवतार आहे. मग ते जर विष्णूचा अवतार आहे तर ते विष्णूची स्तुती गातील का, त्यामुळे ते शिवाचेच वर्णन करतील. म्हणून खऱ्या शहाण्या मुळीनं रुचते करणे आपुले वर्णन. असो कोण शिव कोण हरी एक चिन्मय वस्तू खरी. हे सगळं वरचं आहे. त्याला शंकर म्हणावं, त्याला विठ्ठल म्हणावं, त्याला विष्णू म्हणावं, हे सगळे भेद वरवरचे आहेत. सगळं एकच आहे, म्हणजे तत्व मुळात एक आहे. आणि म्हणून ती या प्रकरणाभितरी बोलले महाराज ज्ञानेश्वर. ही भावार्थ मंजिरी अनुभवामृत अमृतानुभव रूप जलावरी उठिली आहे हे केवळ लहरी काही न या पलीकडे. स्वस्ती श्री दासगणू विरचित भावार्थ मंजिरी नामे ग्रंथ त्याचे प्रथम प्रकरण संपले येथ जे शिवशक्ती वर्णनाचे. हरिहरार्पणमस्तु शुभम भवतु. आता दुसरं प्रकरण आहे. आता पुन्हा त्याचं मंगलाचरण केलंय श्री गणेशाय नमः म्हणून. प्रकृती पुरुष दोन्ही ज्या विलसती अधिष्ठानी मीन वेगळा ज्यापासूनी त्या मुळा नमन असो. ते जे मूलभूत आहे म्हणजे प्रकृती पुरुष दोन्ही ज्या विलसती अधिष्ठानी, अधिष्ठानाच्या ठिकाणी हे दोघेही उपस्थित आहेत. प्रकृती पण आहे आणि पुरुष पण आहे. मी न वेगळा ज्यापासून त्यांच्यामध्ये समाविष्ट झालेला समरस झालेला मी वेगळा नाही. त्या मुळा नमन असो, अशा त्या मूल परमात्म्याच्या त्या चिन्मय स्वरूपाला नमन असो. आता उपाय वन वसंतू जो आज्ञेचा आहे व तंतू अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. आता गुरूंना नमन चाललेलं आहे. आता जो उपाय वन वसंत, उपाय नावाच्या वनामध्ये निर्माण झालेला वसंत ऋतू, जो ब्रह्मविद्येचे मंगलसूत्र, ज्याच्या ठिकाणी म्हणजे मंगलसूत्र म्हणजे ज्याला पवित्र असं गळ्यामध्ये स्त्रिया धारण करतात म्हणून मंगळसूत्र. जेव्हा एखादं पवित्र असं गळ्यात धारण करतो पुरुष तेव्हा ते मंगल असं सूत्र आहे, हातात बांधलं जाईल, गळ्यात बांधलं जाईल. तो मूळचा आकार रहित आला कारुण्य आकारा. तो मूळचा कसा आहे, अमूर्तूची परिमूर्तू. तो अमूर्त आहे पण तो मूर्त का झाला, कारण कारुण्यामुळे झाला. म्हणजे ईश्वर प्राप्तीची जी नाना साधने साची नवविधा भक्ती भागवतीची वा योग यागादी इतर ही साधने हेच वन. म्हणजे निरनिराळे तरी काय म्हटलं, उपाय वन वसंतू. उपाय हेच वन आहे. उपाय म्हणजे साधन मार्ग, भिन्न भिन्न ज्ञानाचा मार्ग आहे, कर्माचा मार्ग आहे, भक्तीचा मार्ग आहे, योगाचा मार्ग आहे. हे जे भिन्न भिन्न मार्ग, उपाय म्हणजे साधन मार्ग, हेच जणू वन आहे, हेच जणू अरण्य आहे, किंवा हाच जणू बगीचा आहे असं काही म्हणू, बाग आहे असं म्हणू. तर त्याच्यामध्ये वसंत ऋतू अवतरलाय. आता वसंत कोण आहे, ही साधने हेच वन. तत्विधी वृक्षे शोभायमान त्या अवघ्या वना कारण वसंत हा सद्गुरु. तत्विधी वृक्षे म्हणजे त्याचे जे विधी आहेत, म्हणजे भक्ती मार्ग. आता आपण जे आज बोललो ना, ही सगळी शास्त्र आहे. तर ही सगळी शास्त्र त्या वृक्षांच्या रूपाने उभी आहे. योगशास्त्र आहे, त्याच्यातलं पतंजली योगशास्त्र आहे, अष्टांग योग आहे, त्याच्यामध्ये हठयोग आहे, त्याच्यामध्ये मंत्रयोग आहे, त्याच्यामध्ये लय योग आहे, त्याच्यामध्ये पुष्कळ शिवस्वरोदय योग आहे. केवळ स्वरावरती सुद्धा चालतो, म्हणजे एक साधन मार्ग स्वरावर चालतो, एक साधन मार्ग अंतःकरणाच्या लय करण्यावर चालतो. असे अनेक मार्ग आहेत. असे जे अनेक मार्ग आहेत ते अनेक मार्ग ह्या वनातले वृक्ष आहेत म्हणाले. आणि म्हणून तिथला जो वसंत आहे, म्हणजे त्यात फुललेला जो वसंत ऋतूच्यामुळे येणारा जो आल्हाद आहे, तो वसंत ऋतू म्हणजे सद्गुरू आहे. एका वसंताच्या विणे फलयुक्त ना होती वने. वसंत ऋतू आल्याशिवाय त्या ठिकाणी त्या वृक्षांना फळ येणार नाही. भले अष्टांग योगाचा वृक्ष आहे पण तो फलित कसा व्हायचा, सद्गुरु कृपेशिवाय नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आणि फलपुष्पा वाचून असणे त्यांचे वंध्या सौंदर्य जेवी. आणि जर त्या ठिकाणी फळं आणि पुष्प निर्माण नाही झाली तर म्हणे त्या वनाला काय शोभा आहे, आणि फळा फुलाशिवाय त्या वृक्षांना शोभा नाही. आणि म्हणून म्हणाले एवंच कोणतेही साधन फोल सद्गुरू वाचून. मार्गदर्शनाशिवाय कोणतंही साधन फुकट आहे. जेवी तरुणीचे तारुण्य पती वीण वाया की गुरु ब्रह्मविद्येचा मंगळसूत्र होय साचा.
म्हणजे ब्रह्मविद्येच्या सौभाग्याचा असणेपणा याच्यामुळे. म्हणाले गुरु आहे म्हणूनच ती ब्रह्मविद्या जी आहे ती टिकून आहे. आपल्याकडे मी कदाचित पूर्वी बोलले पण असेल की गुरु शिष्य परंपरा ही या देशाचं वैशिष्ट्य आहे. आणि काल परवा आम्ही तिथे बोलत होतो तेव्हाही ते म्हणाले तसं की आपल्या भारतातली ही जी गुरुकुलामध्ये राहून शिक्षण घेण्याची जी परंपरा आहे ती आता जवळजवळ नष्ट झाली आहे. एक पारंपरिक वेदविद्या, संगीतविद्या अजून थोडीशी गुरुच्या जवळ जाऊन शिकली जाते. नाही तर बाकीचं आपल्याकडे युनिव्हर्सिटी आहे ज्याचा आपल्याशी संबंध नाही, त्यांनी नेमून दिलेली शाळा कॉलेजेस आहेत, त्यांच्या इन्स्टिट्यूशनचा त्या विद्यार्थ्याशी संबंध नाही, विद्यार्थ्याची काय लायकी आहे त्याच्याशी त्यांच्या गुरूंचा संबंध नाही. वर्गात 5-50 पोरं बसलेली असतात, ती बाई बिचारी जीव तोडून काहीतरी शिकून जाते. ते मूल त्याच्याशी जोडलेलं असतं नसतं, शिकतात, मुलं घरी येतात, किती मार्क मिळाले त्याच्यावर पास होतात, सगळा आनंद आहे शिक्षण म्हणजे. तर आपल्याकडे या गुरुशिष्य परंपरेमुळे प्रत्येक विद्या ही गुरुकडून शिष्याकडे गेली पाहिजे. आणि माऊलींनी म्हटलंय तसं ज्ञानेश्वरीमध्ये, ये हृदयीचे ते हृदयी घातले. म्हणजे गुरुच्या अंतःकरणामधला जो भाव आहे, जो विषय आहे, तो विषय शिष्याच्या ठिकाणी पूर्णपणे संक्रमित करणे, तो संक्रमित झालाच पाहिजे. आणि तो संक्रमित व्हायला त्या दोघांच्या मध्ये काहीतरी डायलॉग, काहीतरी संभाषण, एकमेकांचा सहवास घडलाच पाहिजे. आता त्या सहवासाचं स्वरूप काय आहे? उपनिषदांनी पुष्कळ मोकळं मांडलेलं आहे की जीव हाच शिष्य झाला, आत्मा हाच गुरु झाला, आणि जीवानी जर उपासना केली तर ब्रह्मतम तल्लक्तम लक्ष्यम उच्यते, तेच लक्ष आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या बाबतीमध्ये, म्हणजे ह्या सगळ्या उपासनांच्या मध्ये कधी परमेश्वर गुरु म्हणून येतो. रामदास स्वामींना साक्षात परमेश्वरांनी गुरुमंत्र दिलेला आहे. तुकाराम महाराजांना लौकिक गुरुनी गुरुमंत्र दिलेला नाहीये, स्वप्नात येऊन गुरुमंत्र दिलेला आहे. पण मार्गदर्शन करणारा कोणीतरी आहेच. आणि म्हणून आता मगाचं जे उपनिषद वचन म्हटलं ना की प्रणवो धनु शरो आत्मा ब्रह्मतल लक्ष्यम उच्यते, की प्रणवाचं धनुष्य करावं म्हणजे नामस्मरण उपासना त्याचं धनुष्य करावं. शरो आत्मा, आमचा आत्मा म्हणजे आमचा जीवात्मा हा त्याचा बाण आहे, त्याचा बाण करावा. धनु हा जो आहे प्रणवो धनु शरो आत्मा ब्रह्म तल लक्ष्यम उच्यते, ते जे धनुष्य आहे ते प्रणवाचं आहे, आत्मा त्याच्यावरती आरूढ केलेला आहे आणि ब्रह्म या लक्षाचा वेध घेतलेला आहे. सांगायचा हेतू असा आहे की कुठे ना कुठेतरी गुरुशिष्य परंपरा ही बांधलेलीच आहे. आता त्या गुरुशिष्य परंपरेप्रमाणे जर का तत्वज्ञानाचा बोध व्हायचा असेल तर तो गुरुकडूनच होईल अशी आमच्याकडची धारणा आहे. आता त्याच्यामागे अनेक गोष्टी आपल्या मनात त्याच्या बरोबर येतात की व्यवहारामध्ये सुद्धा ही परंपरा कुठे ना कुठेतरी शिल्लक राहावी याच्याकरता परमात्मा त्या त्या परंपरेतला कुणी ना कुणीतरी कुठेतरी जन्माला घालतो. तो तसा नसला तर पुन्हा कुणीतरी सत्पुरुष जन्माला येतो. पण परंपरा कधी खंडित होऊ देत नाही. व्यवहारामध्ये सुद्धा परंपरा खंडित होऊ देऊ नये ही भूमिका खूप महत्त्वाची आहे. म्हणजे त्याच्याकरता मी कदाचित ती कथा आपल्याला सांगितली पण असेल. पेशवाईंच्या काळातली, माधवराव पेशवाईंच्या काळातली कथा आहे. रामशास्त्री प्रभुण्यांना त्यांनी बसवलं आणि ते म्हणाले की तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही ठरवा की कुणाचा सत्कार कसा करायचा. आणि अनेक वैदिक ब्राह्मणांना त्यांनी बोलावलं. प्रत्येकाला विचारत असत आपला काय अभ्यास, आपला काय अभ्यास. आपलं सांगायचं आमचे 4 वेद, आमचे 2 वेद, आमचं अमुक, आमचं शास्त्र, आम्ही अमक्यात तरबे जाऊ तमक्यात. त्याच्या योग्यतेप्रमाणे रामशास्त्री सांगत असेल की बुवा हे यांना इतके पैसे द्या, तितके पैसे द्या. आणि मग एक गुरु आले, एक शिष्य, ती जोडी आली. ते गुरूंनी सांगितलं की हा माझा शिष्य अगदी माझ्यासारखा, आमच्या दोघांच्यात काही फरक नाही, अगदी शिष्यात इच्छेत पराजयम, ह्यांनी माझा पराजय करावा इतकं ह्याला मी ज्ञान दिलेलं आहे. ते म्हणाले ठीक आहे, गुरूंना 1000 मोहरा द्या, शिष्याला 500 मोहरा द्या. त्या शिष्याने रामशास्त्रींना विचारलं की अहो त्याला 1000 मोहरा द्यायला तयार झालात आणि मला 500 का मोहरा, आमच्या दोघात काही फरक नाहीये. त्यांनी सांगितलं बरोबर आहे, फरक काही नाही विद्येमध्ये, पण त्यांनी तुझ्यासारखा शिष्य निर्माण केला आहे. तू पुढच्या वेळी येताना तुझा शिष्य घेऊन ये, म्हणजे तुला 1000 मोहरा देईल. ही परंपरा राखलीच पाहिजे आणि गुरु शिष्य परंपरेनेच या गोष्टी पुढे जातात ही आपल्याकडची धारणा आहे. हे हृदयीचे ते हृदयी.
तो त्या शिष्याला, म्हणून आपल्याकडे उपनिषदांनी सुद्धा अंतेवासी शिष्य हा असं म्हटलेलं की तो अंतेवासी आहे, की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची शेवटची जी काही शक्ती आहे, सामर्थ्य आहे, ते ज्याच्याकडे संक्रमित केले. रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रात आहे की जे माझं सामर्थ्य आहे ते विवेकानंदांना ते म्हणाले, तुझ्याकरता कार्य करण्याकरता ते मी जवळजवळ तुला देऊन मी आता रीता झालो. आता ह्या रामकृष्ण संघाची स्थापना जी झाली ती करताना जे 16 त्यांचे शिष्य आहेत त्या 16च्याही ठिकाणी त्यांनी मोठं सामर्थ्य देऊन ठेवलं होतं. त्यामुळे ही मुलं मी लहानाची मोठी केली आहेत, या मुलांना पुढे ह्या संघाचं काम करायचं आहे आणि त्याकरता ही सगळी समर्थ झाली पाहिजेत. म्हणजे त्यांना इथे म्हणायचं आहे की गुरु हा एक मोठा, त्याच्याशिवाय काही फलित होत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की म्हणून सद्गुरू वाचून फोल अवघे ब्रह्मज्ञान ऐशा ज्ञाना लागून ज्ञान म्हणताच नाही, की आपण थांबावं. मला वाटतं हे झालं की हे कळून अनुभवा येते, ज्ञान म्हणावे तयाते आणि अनुभव जल सापडते शिष्य सद्गुरू संगमी. जे कळून अनुभवा येते, कारण कळणं तुलनेने सोपं आहे की गुरु शिष्याला सांगेन की बाबा असं असं करावं. की जसं आपण एक साधा प्रश्न आहे की यांना रामकृष्णांना विचारला की काय भक्तीच्या मार्गातल्या पायऱ्या काय आणि काय त्याचं गमन. त्यांनी झटकन सांगितलं की आपल्या डोळ्यापुढे जसे आपण दिसतो तशी ईश्वराची मूर्ती दिसली पाहिजे. याचा अर्थ 3D मूर्ती पाहिजे, 3 डायमेन्शनल मूर्ती माणसासारखी डोळ्यासमोर आली पाहिजे. म्हणजे डोळे मिटले की तशी मूर्ती आली पाहिजे, म्हणजे तुला त्या भक्तीच्या प्रांतात प्रवेश झाला, असं त्यांनी जेव्हा सांगितलं. आता आपण त्याच्यावर विचार केला की आपल्याला कळतं की स्वप्न सुद्धा आपण पिक्चर सारखं बघतो, सिनेमाच्या पटासारखं. आपल्या स्वप्नात सगळं 2 डायमेन्शनल दिसतं, स्वप्नात 3D दिसत नाही पिक्चर आपल्याला. पण जेव्हा डोळे मिटले आणि ते 3D रूप भगवंताचं दिसतं त्यावेळी ते स्वप्नवत भासवत नाहीये. त्यांचं म्हणणं असं आहे की त्या ईश्वराच्या रूपाचा भास नाही, ते मिथ्या नाहीये, ते सत्य आहे. म्हणजे साक्षात भगवंताचं रूप आमच्या हृदय पटलावरती कुठेतरी उमटलं आहे, ते उमटलेलं रूप आमच्या डोळ्यापुढे येत आहे. म्हणजे ही जी भावना आहे त्याच्या मागची की हे असं निर्माण झालंच पाहिजे. आता नुसतं कळलं की पुष्कळ भाव असावा लागतो, भक्ती उत्पन्न व्हावी लागते, माणसाच्या ठिकाणी ती उत्कटता यावी लागते. म्हणजे काय ते म्हणाले, हे कळून, हे नुसतं कळणं आहे आणि तो अनुभव आहे की प्रत्यक्ष त्याचं रूप डोळ्यापुढे दिसतं आहे. ज्ञान म्हणावे तयाते, तेव्हाच त्याचं ज्ञान झालं म्हणावे. नाहीतर काय, हे असे बोलणारे प्रवचनकार पुष्कळ खंडीवर आहे. म्हणाले बोलण्याचा काय उपयोग, आमच्याकडे फार चांगला शब्द आहे त्याच्याकरता. ते म्हणतात प्रवचनकार म्हणजे बोलका शंख आहे, दुसरं काही नाही. आणि त्यामुळे आणि अनुभव जल सापडते शिष्य सद्गुरू संगमी. आणि ज्यावेळी शिष्य आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी अनन्य भावानी शरण होतो किंवा जातो आणि त्याचं अस्तित्व पूर्ण संपून जातं, त्यावेळी म्हणाले ह्या संगमाचं जे जल आहे ते जल कसं आहे, अनुभव जल आहे. म्हणजे आता इथे अनुभव जलाला यांनी नाव काय दिलंय, माऊलींनी जल सुद्धा म्हटलं नाही, अमृताचाच अनुभव म्हटलं. की ते जलाचा अनुभव नाहीये, तो अमृताचा अनुभव आहे, प्रवाही आहे. अनुभव नेहमी प्रवाही आहे. आपण ते पहिल्यांदा पण बघितलं होतं की जोपर्यंत जीवन आहे आणि जोपर्यंत ह्या पृथ्वीची गती आहे आणि जोपर्यंत आम्ही जगतो आहोत, तोपर्यंत आम्ही जोवर गतिमान आहोत तोवर आमच्या विचारांना, आमच्या भावाला पण गती आहे. आणि ती गती स्वीकारून त्यांनी म्हटलेलं इथे की हे अनुभवामृत का म्हटलं, हे अमृत आहे, ते वाहतं अमृत आहे. दर क्षणी येणारा अनुभव भिन्न भिन्न आहे. म्हणून शिष्य सद्गुरू संगमी. सद्गुरू ते अमूर्त म्हणजे आकाररहित, मावळवीत विश्वाभासू नवल उदेला चंडांशू. माऊलीने वर्णन केलंय आपल्या सद्गुरूंचं की त्यांना काही देहानी येण्याचं काय कारण आहे आमच्याकरता, म्हणजे आकाररहित. परी आले आकाराप्रत दिनोद्धार करावया. माझ्यासारख्या शिष्याचा म्हणाले उद्धार करण्याकरता निवृत्तीनाथांनी शरीर धारण केलं. म्हणून सद्गुरूचे शरीर करुणामय साचार, जैसे तेजे धरीला आकार गगनोधरी भास्कराचा. म्हणाले कसा करुणामय आहे तो लगेच दृष्टांत देतात. ते म्हणतात की त्यांनी आकार धारण केला कसा, तर गगनामध्ये जसा भास्करांनी म्हणजे सूर्यानी आकार, तेज आहे. आता नुसतंच तेज फाकलं असतं तर काही बिघडलं नसतं. आपल्याला काय जसा प्रकाश मिळाला असता तसा आम्ही घेतला असता, त्या सूर्यापासूनच आला पाहिजे
असं काही म्हणाले, त्या ईश्वरावर काही सक्ती नाहीये की प्रकाश कोणापासून देतोस ते आम्हाला दाखव, त्या गंगेचा उगम कुठून झाला ती जागा आम्हाला दाखव. भगवंत म्हणाल नाही दाखवणार, तुम्हाला एकदमच ती गंगा वाहतीये असं दिसेल. असं थोडंच आहे की तुम्हाला मला सगळं दर्शवलंच पाहिजे. त्यांनी असं म्हटलं की करुणेनी तो त्या गंगेचा उगम आम्हाला दाखव, की या स्थानापासून ते जल पुढे येत आहे आणि हा तिचा उगम आहे. तुला हा प्रकाश मिळतोय तो याच्यापासून निघालेला आहे. म्हणाले हे त्याचं प्रेम आहे. जगावरचं बाऊलींची जी अंतःकरणाची स्थिती आहे ना ती फार कोमल आहे, अतिशय कोमल आहे. ते जे प्रेम आणि ती भक्ती आहे ना त्या भक्तीला तोड नाही. आणि त्यामुळे त्यांना जे जग दिसतं ना ते ज्या रूपात दिसतं, त्यामुळे आपण गेल्या वेळी म्हटलं तसं कुणी म्हणतं हा चिधविला स्वाद आहे, कुणी काही म्हणो, पण माऊलींचं फक्त प्रेम आहे ते जगावरचं, विलक्षण भक्ती, विलक्षण प्रेम. आणि त्यामुळे ते म्हणतात की हा जो भास्कर आहे गगनाच्या उदरामध्ये जन्माला येणारा, काही गरज नव्हती, हे तेज कसंही फाकलं असतं, पण याच्यापासून तेज येत आहे हे सुद्धा भगवंताला दाखवावंसं वाटलं की अरे हे माझं रूप आहे, ही माझी विभूती आहे, हे माझं स्वरूप आहे. म्हणून तेज अवघे आकार शून्य परी गोल दिसे सविता जाण. म्हणजे निर्गुण काय आहे तेज आहे, पण सगुण काय आहे सूर्य. आणि म्हणून म्हणाले तैसे साकार लक्षण आहे त्या सद्गुरूचे. तसं म्हणाले तो मूळ निर्गुण आहे, त्याची कृपा बरसते आहे ती निर्गुणच आहे, पण ती बरसणारी कृपा कुठून बरसते आहे हे कळण्याकरता सद्गुरूंनी आकार घेतलाय म्हणाले. आणि म्हणून माझा सद्गुरू हा आकार धारण करतो. आणि त्याच्याकरता ओवी वाचू आणि आपण थांबू. आता उपाय वन वसंतू, उपाय रूपी वनाचा म्हणजे साधना मार्ग रूपी वनामध्ये वसंताच्या रूपाने प्रकट झालेला, वसंत ऋतूच्या रूपाने जो आज्ञेचा आहे व तंतू, म्हणजे जो आज्ञेचा म्हणजे ज्यांनी आज्ञा करावी किंवा ज्यांनी मार्गदर्शन करावं, ज्यांनी कृपा करावी, ज्यांनी सगळं काही द्यावं, सामर्थ्य द्यावं, अशाचा आहे व तंतू म्हणजे मंगलसूत्र आहे जो. अमूर्तची परिमूर्तू, कशा करता कारुण्याचा, कारुण्याकरता मूर्त झालेलं असं त्या अमूर्ताचं रूप म्हणजे सद्गुरू आहे. आता इतक्या भावाने त्या सद्गुरूंवर कुठून शब्द सुचावेत, कुठून कल्पना सुचाव्यात, कुठून वर्णन करावं हे माऊलीच करू जाणे. खरोखरीच असं वाटतं या जगामध्ये माऊलींच्या वाङ्मयाच्या पलीकडे श्रेष्ठ वाङ्मयच असू शकत नाही.